30 मिनिटापेक्षा एकही मिनिट जास्त नको. काय म्हणतो मी? 30 मिनिटापेक्षा एकही मिनिट जास्त घालवायचं नाही. आपण एक्झामिनरचा माइंड सोबत खेळायचं. माइंड, त्याचा माइंड आहे ना, ते पण माणूसच आहे ना, ते पण माणूसच आहे ना. होय. मग दोष आणायचा आपण 150 व्हायचं. काय म्हणतो आपण? 150 व्हायचं. सांगतो कसं. 30 मिनिटामध्ये काय करायचं? जीके मराठी ग्रामर सोडवायचं. राहिले किती मिनिटं? 7 तासामध्ये तुम्हाला गणित 30 मिनिटं तुम्ही गणित सोडवायला आहे. एवढे लागणार नाही 20 मिनिट. ठीक आहे, आपण अनालिसिस करणार. अनालिसिस कसं? 30 मिनिटामध्ये आपण काय केलं? जीके आणि मराठी ग्रामर आपण काय केलं? 30 मिनिटात कव्हर केलं. तुम्हाला आता 25 प्रश्न तुम्ही कव्हर केले, सॉरी 50 प्रश्न तुम्ही कव्हर केले. जीके आणि मराठी ग्रामर किती मार्काचे आहेत? 50. बरोबर ना? 50 प्रश्न 50 मार्काचे. तुम्हाला पडून 35 नाही तर 30. काय म्हणतो मी? 35 नाही तर 30. तुम्हाला जे जे प्रश्नाची उत्तरं येतात ऍक्युरेटली, तुम्ही वाचलेले ते प्रश्न पूर्ण तुम्हाला खात्रीशीर माहिती आहे ते प्रश्नाचं उत्तर तेच आहे म्हणून, तर त्या ऑप्शनला गोल असं करायचं. लक्षात द्या. ठीक आहे, गोल असं करायचं ऑप्शनला. त्यानंतर पुढे जायचं. हे झाल्यानंतर 30 मिनिट टाइम झाल्यानंतर तुम्ही जीके मराठी ग्रामरला हात लावायचा नाही. तुम्ही डायरेक्ट गणिताकडे वळायचं. गणितामध्ये तुम्ही पहिलं बघायचं की कुठले कुठले असे पॉइंट्स आहेत किंवा असा टॉपिक आहे की आपण पॉइंट ठेवतात आपलं उत्तर निघेल. तसं आता मी विचारलं 98चा वर्ग. आता विचारलं 98चा वर्ग, पण म्हणणार एवढा टाइम नाही आपल्याला. 98 गुणिले 98 करायला. मग असं म्हणणं 98 गुणिले 98 करायला एवढा वेळ नाही, पुढे जाऊया. पुढे माझ्यासारखं असेल 8 8 64 9 9 81 8 9 72 72च्या डबल 2 2 4 7 7 144. मग 1 4 4 हे 4 इथे येतं 5 4 10 1 4 5 1 6 8 1 9 9604. हे तुमचं 98चं वर्ग झालं. लॉजिकली एका मिनिटाच्या वरती आपल्याला एकही मिनिट लावायचा नाही, 1 सेकंडही लावायचा नाही. ठीक आहे, 98चं वर्ग करायला 1 मिनिटाचं वर्ग लागला का टाइम नाही लागला. तसं तुम्हाला पण एका मिनिटाच्या वरती टाइम घालवायचा नाही. ठीक आहे, तसंच मॅथमॅटिक्सला टोटल 25 प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला किती मिनिटं आहे? 30 मिनिटाचा टाइम तुम्हाला दिलेला नाही तो अनालिसिस करून. ठीक आहे, 30 मिनिटामध्ये तुम्ही काय करायचं? तुमचे 25 प्रश्न जे जे येतात सोडून घ्यायचे. त्यानंतर 30 मिनिटं झाल्यानंतर 30 मिनिटापेक्षा कमी वेळ उरलेला असतोय आपल्याला. म्हणजे तुम्ही 20 मिनिटाचा 10 मिनिटाचाच कव्हर करसाल. तिथे तुमचा जर सराव असेल तर, नसेल तर पॉसिबल नाहीये. मग 30 मिनिटामध्ये रिझनिंग सोडवायला घ्यायचं. ठीक आहे, 30 मिनिटामध्ये रिझनिंग सोडवलं. तुम्हाला नाही म्हणलं तर अप्रॉक्सिमेटली 20 मिनिटात त्या सगळ्या गोष्टी सुटणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये